बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली। आमदार सोनवणेंच्या हस्ते मदत देण्यात येते। पीडित कुटुंबियांना ही मदत सुपूर्द करण्यात आलेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे। त्यांच्या मृतांच्या वारसांना आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आमदार सोनवणेंच्या हस्ते पीडित कुटुंबियांना मदत सुपूर्द करण्यात आली आहे। साहेबांनी त्याच्याशी बोलणं केल्यानंतर आम्हाला पुन्हा सांगितलं आणि मग त्यांनी म्हटले मग एका कुटुंबाला मदत नका देऊ, मग तिन्ही कुटुंबाला मदत करा। मग त्याच्यामध्ये शिवन्या बोंबे असतील, त्याच्यामध्ये भाऊबाई जाधव असतील आणि त्याच्यानंतर तिसरा आमचा रोहन बोंबे असतील। या तिन्ही कुटुंबाला मदत द्यायचा निर्णय साहेबांनी केला आणि तो स्वतःचा शिवसेना पक्षाचा निधी वैयक्तिक त्यांनी काल आमच्याकडे पाठवला, तो सुपूर्द केला। आणि या कुटुंबाने सुद्धा सांगितलं की साहेब आमच्यावर जे काय फॉरेस्टने गुन्हे दाखल केले ते गुन्हे आपल्या शेतकऱ्यांचे मागे घेतले पाहिजेत। साहेबांनी ते पण सांगितलं की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय करू। ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होता त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून। आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे 3 कुटुंब आहेत। एका महिन्यामध्ये 3 बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान। आपण स्वतः इथं आला होता, तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं, इथं तुम्ही बसला होता मांडी घालून या अंगणामध्ये। फार संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे। त्या मदतीबद्दल ते आपले सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहेत। तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली, त्यामुळे आम्ही फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये ग्रेन राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं वोकल फॉर लोकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना करण्यात आलंय। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंधी यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावर मांडून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। जो हिंदुस्तान का सबसे पुराना व्यापारी संगठन है, जिसको 126 साल पूरे हो चुके हैं, उनके निमंत्रण पर आज मुझे यहाँ आने का मौका मिला। और अभी देश में जिस प्रकार से जीएसटी बचत उत्सव के रूप में पूरे देश में हम नेशनल ट्रेडर्स वेलफेयर बोर्ड के माध्यम से इस प्रकार के कार्यक्रम कर रहे हैं, जिसमें व्यापारी स्वयंभू इतना उत्साहित है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।